संदर्भात जेणेकरून नांदेड शहर हे बारामती आणि नागपूरच्या तुलनेमध्ये भविष्यात तयार होईल। असं आहे की आज आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांच्या हस्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासनाम्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि जनतेला निर्धार आमचा साथ तुमची अशी साथ घातलेली आहे आणि मला असं वाटतं की शहरातलं वातावरण बघता निश्चितपणानं जनता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारेल असं माझं मत आहे। विषय आपण जो काढला की आपल्याकडे काय प्लॅन आहे आणि आमची भूमिका या विकासनाम्याच्या मार्फत या ठिकाणी मांडलेली। स्वतः मुख्यमंत्री महोदयाने सांगितले की 70 वर्षामध्ये घाणीचं साम्राज्य डासाचं साम्राज्य या शहरामध्ये झाले। मुख्यमंत्री महोदयाचं आव्हान स्वीकारून घाणीचं आणि डासाचं साम्राज्य आम्हाला दूर करायचं आहे आणि बारामतीच्या पिंपरी चिंचवडच्या आणि नागपूरच्या धर्तीवर नांदेडचा विकास करायचा। जगभरातून हिंद की चादर या कार्यक्रमासाठी शीख बांधव नांदेडात दाखल होत आहेत। महापालिकांच्या निवडणुका आहेत, एकमेकांचे आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी ह्या बाजूला ठेवून त्यांच्यासाठी काही प्लॅन आहे का जेणेकरून येणाऱ्या शीख बांधवांचं स्वागत करता येईल? ह्या सगळे ऋषी पुढे बाजूला ठेवत आहेत। ही आपली संस्कृती झालेली आहे। निवडणुकीचा विरोध आणि नांदेडमध्ये एखादा ऐतिहासिक कार्यक्रम होणं आणि त्याच्या येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे। सगळे पक्ष सगळे मतभेद विसरून येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतील। त्यांची व्यवस्था कशी नांदेड शहरात करता येईल, नांदेडचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी त्यांचाही प्रयत्न राहील, आमचाही। राष्ट्रवादीकडून कोण नेते येणार आहेत इथे सभेसाठी? आज आदरणीय सुनील तटकरे साहेब या ठिकाणी येऊन गेले। महिलाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर येऊन गेल्या। 11 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब येत आहेत। 12 तारखेला महिला बाल विकास खात्याचे मंत्री अदितीताई तटकरे येत आहेत। नक्कीच असे कार्यक्रम येतील त्या पद्धतीनं करून, परंतु आज जिल्ह्यामध्ये म्हणजे महानगरामध्ये आदरणीय खतगावकर साहेब आहेत, माझ्यासोबत कोकणा साहेब आहेत, घाटे साहेब आहेत, आंबर्डे साहेब आहेत, सामने साहेब आहेत, वडेगावकर साहेब आहेत, आमचे अध्यक्ष आहेत आणि सगळेजण मिळून एक टीम म्हणून या ठिकाणी काम करतो। दक्षिणेत युती आहे, उत्तरेत युती नाही, अशा प्रकारची चर्चा फार जोरात सुरू आहे। ही गोष्ट आहे ना, चर्चेला वाव आहे म्हणून कोणी चर्चा करते। दोन्ही ठिकाणी युती व्हावी असा आमचा प्रयत्न झाला, परंतु आम्हाला त्यात यश मिळालं नाही। नांदेड दक्षिणचे आमदार आणि भोंडारकरांनी शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी दक्षिणसाठी सहमती दर्शवली। हात काढा होते 17 जागा राष्ट्रवादी लढते, 16 जागा शिवसेना लढते। उत्तरमध्ये आम्हाला जिथं शक्य असेल तिथं आम्ही उमेदवार दिले आणि तिथं आमची मैत्री पुन्हा लढतात। अशोक चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील आमची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे काही प्रतिसाद मिळाला। आम्ही कोणालाही खोटं बोलण्याचं प्रदेश आमचे महानगराचे अध्यक्ष ओमप्रकाश कोकणा यांनी दोन्ही पक्षाकडे प्रस्ताव दिला होता। शिवसेनेच्या सगळ्यांसोबत म्हणजे बालाजीराव कल्याणकर यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली आणि त्याने अतिशय नम्रपणाने सांगितलं की मी असा विकास केलेला आहे, मला स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे। शेवटी निर्णय हा त्यांना घ्यायचा आहे। दक्षिणचे आमदार आणि हेमंत पाटलांनी सांगितले की तुमच्यासोबत लढायचं, जिथं शक्य असेल तिथं आम्ही एकत्र बसतो, जिथं शक्य नाही तिथं। सर, दरम्यान महायुतीला जर एकत्र यायची वेळ आली तर तुम्ही महायुतीसोबत राहणार आहात? शेवटी हा निर्णय राज्यस्तरावर जर झाला आणि आमच्या नेत्यांनी तशा पद्धतीचा संदेश दिला, मला असं वाटतं की ही वेळ येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बहुमतामध्ये। अशोक चव्हाण असं म्हणतात सभेमध्ये की माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं दुकान चालत नाही। दुसरी गोष्ट अशी, मला जे सोडून गेले त्यांचा सत्यानाश झाल्यासारखं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात येतं। ते स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी ते जर म्हणत असतील की मी माझ्या न सोडून गेलेल्याचा सत्यानाश झाला, त्याने अनेकांना करण्याचा प्रयत्न केला, अनेकात यश मिळालं, अनेकात त्यांना अपयश मिळालं, ते त्यांच्या अंगावर आलं। अशी परिस्थिती आहे। कोणी कोणाचा सत्यानाश करतो म्हणजे होत नाही। याच्या ठिकाणी कार्यकर्ते स्वाभिमानाने जगणारे कार्यकर्ते असं माझं वैयक्तिक मत आहे। ते म्हणाले की लंडनला एक शिवाय देण्यासाठी प्रसिद्ध टावर आहे, तसं टावर नांदेडमध्ये काही लोकांना असं आहे की आजार कसं आहे, अशोकरावांना जास्त गोळ्या खायची सवय आहे
तसं ते प्रत्येक सभेमध्ये मला बोलल्यावर गोळी घेतात. ते मला घेतल्याशिवाय गोळी द्यायची काम करत नसेल असं कोण्या डॉक्टरनं सांगितल्यामुळं कदाचित ते प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय किंवा माझ्यावर बोलल्याशिवाय करत नाही. पण एक त्यांचं महत्त्व वाढून घेण्याचा भाग आहे, त्यांना लकला पाहिजे. निकालानंतर गोळ्या वाढतील असं वाटतं का? आता जो वाढू नये शारीरिकदृष्ट्या चांगली राहायची भावना आहे, पण निकालामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना जिंकेल याचा शंका नाही. काल अशोक चव्हाण म्हणले एका सभेमध्ये नालीच काय ताजमहल बांधून देतो. आता त्यांनी काय म्हणे त्या सगळ्याच गोष्टीला उत्तर देणं काही आवश्यक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही जो जाहीरनामा दिलाय, विकासनामा दिलाय, आम्ही जो निर्धार केलाय त्या निर्धाराप्रमाणे काम करेल आणि बारामती, पिंपरी चिंचवड आणि नागपूरच्या धर्तीवर महापालिका करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती याबद्दल काय म्हणतात? आम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट माझं मनोगत व्यक्त करताना लिहिलंय, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. कारण ज्या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड भाजप आहे, त्या ठिकाणी अशोकराव आहे, त्याचा धनशक्तीचा वापर होतोच. अनेक ठिकाणी जनशक्तीने त्यांना हरवलंय, हे देखील आपण बघितलं. गोवा असेल, बेंगलोर असेल, उमरी असेल, कंधार असेल, अन्य ठिकाणी आमचे निवडणा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या जोरावर. राज्यातील पहिलं उर्दू घर हे नांदेड शहरात झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन राष्ट्रवादीचे जे नेते आहेत नवाब मलिक यांनी केलेलं होतं काही दिवसापूर्वी. मात्र त्या उर्दू घरची आजची जर अवस्था पाहिली तर फार दयनीय अवस्था आहे. जे पुस्तकं यायला पाहिजेत होतं, ज्या शायरांची त्या ठिकाणी सभा लागायला पाहिजे होता आणि त्याचा उल्लेख कोणत्याच जाहीरनाम्यात दिसत नाहीये. जाहीरनाम्यामध्ये मी अगोदरही बोलताना प्रेसमध्ये उल्लेख केला की एखाद्या गोष्टीचा उल्लेख राहिला असेल, पण उर्दू घर असेल, दवाखान्याची व्यवस्था असेल, चांगल्या शाळा असतील, या महापालिकेत निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं उर्दू घरचा विषय आहे त्याच पद्धतीनं नांदेड शहरातील जे रुग्णालय आहेत, म्हणजे जनावरांचे रुग्णालय असतील, महापालिकांच्या शाळा असतील, त्यांची सुद्धा दयनीय अवस्था आहे. त्यांची सुद्धा व्यवस्था करण्याचा राष्ट्रवादीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. काही ठिकाणी शासनाच्या मार्फत दवाखाने चालवले जातात, तिथेही लक्ष घालू आणि ज्या ठिकाणी शासनाचे दवाखाने नाही तिथं महापालिकेचे दवाखाने स्थापन करण्याचा चालू असलेल्या निवडणुकांमध्ये सिडको हाडको पाहण्याचा दृष्टिकोन आपला काय? पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे आमची कशा युती प्रकारचे आहे. चर्चा येतील तुमच्या असतील? आमची युती आहे. माझे सर्व सहकारी कामाला लागलेले आहेत. सिडको हाडको मध्ये आपल्याला आव्हान कोणाचं आहे? हा सिडको